भिवंडी तालुका खाड़ीपार काटई बाग के स्थानिक राजेश गायकर, तुषार गायकर, उदय गायकर तथा गायकर परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान काटई बाग में 5 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी व गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि आज दिनांक 21 सितंबर 2023 को राजेश गायकर व गायकर परिवारों द्वारा सत्यनारायण की महापूजा व महाआरती भी की गई। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। अर्धी कुंकुम समर्पयामि अंतिम समर्पयामि गुलाल अक्षर व्हायची दोन्ही डोळ्याला कपाळाला छातीला लावायची आपल्याला नमस्कार प्रार्थना पूर्वक नमस्कार त्यांच्या पण कपाळाला छातीला सेम तसंच करायचं नमस्कार रक्तपुष्पम समर्पयामि त्याला उद्बंधी दाखवली दीरांजन समर्पयामि धूपम दीपम प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमी नमस्कार करायचा। आता 11 वेळेस नमस्कार करायचा। हातामध्ये चालू तुमच्या करून आणि हात असे जोडून घ्यायचे आणि इथूनच 11 वेळेस नमस्कार करायचा। कोणाकोणाला करायचा आहे आपल्या कुलदेवी नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातापिताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, लक्ष्मीनारायणभ्यो नमो नमः, सर्वभ्यो नमो नमः, ब्राह्मणभ्यो नमो नमः, निर्विघ्नमस्तु। सत्यनारायण महाराज की जय, सत्यनारायण भगवान की जय। द्वादशे शैतानाय अवधे विद्यादेवाय प्रवेशिनमिन्द्रा संग्रामे संगळे देवा सिद्धिर्नाम नमस्कारं करोमि। तुमचे नाम त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकायचे। द्विद्वारा कल्पे वैवस्वरे मनवन्ते कलियुगे कलिप्रथम चरते भरतवर्षे वर्षगंडे जम्बुद्विषे दंडकारं प्राप्यर्थम अस्माकं सह कुटुंबाना क्षेम रथ हित आयु आरोग्य धन धान्य लक्ष्मी चिरकाले संरक्षणार्थ दरवर्षी करतात। प्रतिवार्षिक श्री सत्यवास्तु श्री महागणाधिपते नमः कलश पूजनं करिष्ये नमस्कारं करोमि। कलश या समोर चंदनं समर्पयामि। चंदन म्हणल्यानंतर ते थोडं वलं करून असं शिंपडून द्यायचं। ते तुम्ही आणली चंदन थोडं पण आजच लावायचं। नमस्कारं करोमि कलश पूजनं करिष्ये पंचामृत स्नानं समर्पयामि पुन्हा शुद्धोदक स्नानं समर्पयामि। एका फुलाने विष्णु रुद्रपंचे समासता मूले ब्रह्मा ब्रह्मदेवा त्याच्यात टाकायचा। कुक्षो सागरास असा हात धरायचा आणि एक छाती लावायची। कुक्षोत सागरा सप्तयो सुंदरा ऋग्वेद सामवेद कांगे सैककर सैककर करून टाकायचं। नमस्कार करून अक्षय टाकायचा। नमस्कार करायचा। नमस्कार करोमि जायची होती ना। कपाळाला लावायचं, दोन्ही डोळ्याला लावा, छातीला लावायचं। त्यांच्या तसंच लावा, तुमच्याच हाताला लावा। हे करायचं तू करत आत्या येते ना बरोबर
नमोस्तुते कर्मसाक्षी त्रिपुराजाय नमः। दीपपूजनं करिष्ये। थोडे अक्षर व्हायचे पृथ्वी पूजनं करिष्ये। शुद्धोदक स्नानं समर्पयामि। चंदनं संपूर्ण चंदनं समर्पयामि। गुलालं समर्पयामि। अक्षदां समर्पयामि। पुष्प प्रार्थना पूर्वक थोडी साखर ठेवायची, नैवेद्य ठेवायचं। नैवेद्यं समर्पयामि। धूपं दीपं समर्पयामि। घंटी वाजवायची एकदा देवासमोर। धूपं दीपं समर्पयामि। धूपबत्ती दाखवायची। निरांजन ठेवायचं धुपाचं। नीरांजन समर्पयामि। धूपं दीपं समर्पयामि। नैवेद्यं समर्पयामि। हरि ओम श्री पुरुष सुक्ताय नमः। विष्णुवे नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते आता काय करायचं, एक प्रीती पंचामृताची एक पंचामृत स्नानं समर्पयामि। हरि ओम यज्ञनारायण भगवान की जय। अग्निनारायण भगवान तुम्ही सुरू द्यायचा बंद करायचं एक एक नमस्कार करोमि समर्पयामि। शुद्धोदकस्नानं समर्पयामि। अक्षदां समर्पयामि। प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि। पाणी गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी नारायण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि त्याच्या समोर म्हणाले, हे ब्राह्मणा, तुला काय रूप आहे ते मला सांग. तेव्हा तुझ्याकडे काय म्हणाला, भगवंता, मी अत्यंत दरिद्री ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज फिरतो. मी माझे काय भगवंताने त्याने सगळं ऐकलं आणि सत्यनारायण नावाच्या विष्णू केली असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. या पूजन की त्याला आता एकच त्याचं डोक्यात चालू होते, त्याला काय करायचंय, सत्यनारायणाची पूजा करायची. लोक ज्या नगरामध्ये राहतात त्या नगरात विचारतात की बाबा भगवंता, या ब्राह्मणापासून पुढे न्यायचं का, ते मला सांगून यायचं एका लाकूड तोडायचं, एका मोळी विक्यानं काय झालेलं आहे, तर मोळी विक्या
सगळ्यांना आशीर्वाद आणि पुढे द्या. ये बाप्पा ये, या भक्तांना दर्शन द्यायला ये. आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिमटा. सर्व देशवासियांना गणपती आणि येणाऱ्या गौरी मातेच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गणपती आमचा कुलदैवतच आहे. आम्ही पारंपरिक म्हणजे गणपती यायचं आम्ही महिना अगोदरच वाट पाहतो. गणपती आल्यावर आम्हाला अंगामध्ये एक शक्ती प्रदान होते आणि ते आम्ही 5 दिवस 10 दिवस 21 दिवस असे आम्ही गणपती मानतो. मी सर्वप्रथम सर्वांना आपल्या भिवंडीवासी नागरिकांना सर्वांना श्री गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. आणि गायकर परिवार हे गेले कित्येक वर्षापासून गणपतीचे उत्सव साजरा करीत आहेत. आजच्या या गौरी आगमनाचे पण एक दिन आहे. या दिवशी पण सर्वांना शुभेच्छा देत आहे. गणपती मी माझ्या घरी कम से कम 30 वर्षापासून मांडत आहे आणि गणपतीमुळे आम्हाला सर्व सुख समृद्धी आणि आम्हाला भरभराटीच्या गायकर परिवारातर्फे सर्व भिवंडीवासियांनी सर्व गणेश भक्तांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा.